तू बी काहीतरी काम कर, वहिनीलाच नको हे करू. कर कर काम कर. मग आता जा काम करा जरा. मला काय आवडत नाही, कालपासून तेच झालं. आहे ना काय आहे ना. हो जा आवरा तुम्ही. कुठे टाकली बघ शेळ्याने त्यांना राहिली त्यांना टाकतो तो घरातली कामं करायची. बरं बरं चालेल. किती माकलाय तुम्ही धुळीनी. चला बरं एक काम करा, आधी हात बीत धुवून या आणि मग जेवायला बसा. हो या हात धुवून. अहो या ना हात धुवून. किती हात बंद बघा. अहो काय झालं हे? काय नाही थोडस लागलं रे. काय लागलंय? किती लागलंय? बाहेर कामाला गेलतो त्याला. अहो पण एवढं काय नाही थोडस. अहो पण किती लागले तुम्हाला. किती कष्ट करता माझ्यासाठी. थोडं काय थोडं किती आहे. रक्त येतं. तर मी येतो हात धुवून बाहेर. अहो काय हात धुता. मी तुम्हाला खाऊ घालते. मी कशासाठी आहे तुम्ही? अशी बायको भेटायला नशिबात लागतं यार. पण नशीब तर माझे असं कष्टाळू नवरा भेटला मला. किती कष्ट करता तुम्ही माझ्यासाठी. किती काय काय करता. किती लागून घेतले तुम्ही हाताला येतं. तू नको ना टेन्शन घेऊ. टेन्शन नाही घ्यायचं तर काय करायचं. ते थोडं आहे ते होईल नाही तर काय नसतं. जर तुम्हाला काय झालं असतं तर मी काय केलं असतं. काही होत नाही रे. रे मग नाही रडत. काय खा. तू खा दे. नाही हो नको. भूक नाही आहे मला. मी खाल्लंय. तुम्ही खाऊन घ्या. किती लागलं. काय नाही अरे थोडं वेळ तर काय नाही तेवढे. हा चला दुखते. तेल लावू आपण. हाय ओके तर तेल आहे. असं करू ना आता. असं असं इकडं दुखतंय का? थांब. बरं वाटतंय. तिकडं पण. हो इकडे पण थोडं काय इकडे पण आहे. दगड आला होता हातावरती. दगड आला म्हणजे किती लागले तुम्हाला. इकडे पण लागले तुमच्या हाताला. काय नाही थोडं थोडं म्हणता आणि किती लागले ते. आणि हा आता हे बरं होईपर्यंत त्यांना कामाला जायचं नाहीये. कळलं का? लागणार जावं नाही लागणार. उद्याच्या दिवस सुट्टी घ्यायची तुम्ही. मला काही सांगायचं नाही. आराम करायचंय तुम्ही. चला थांबा तुम्हाला पाणी देते. थांबा. उठा. काय बाहेर जायचं नाही अजिबात. मग काय करायचं? झोपायचं गपचूप. उठा. चला तुम्ही झोपा बरं पहिले. झोपा. किती लागलाय. बसणारच मी. मग असे ठेवा हात म्हणजे जास्त हे होणार नाही. अशी इकडे जाऊ नका ते मग दुखतील. तो पण तसाच ठेवा तिकडला हात. झोपा बरं तुम्ही आता. हा झोपा. माझ्या हाताची अशीच काळजी घेशील का आयुष्यभर? अहो तुमच्या कष्टाची तुमच्या मेहनतीची मी अशीच काळजी घेणार आयुष्यभर. आणि अशी तुमची साथ देणार आयुष्यभर. आणि हाताचं काय करून बसला हो. तुम्हाला काही झालं तरी पहिला जीव माझा तुटतो. मग नशीब खरंच नशीब लागतं रे.
माझं नशीब मोठं आहे, मला असं नवरा भेटला तुमच्यासारखा, जो माझ्यासाठी इतके कष्ट करतो, माझ्यासाठी राब राब राबतो, पर हाताची पण हे करत नाही परवा. तर हात सोडले तुमचे तरी तुम्ही काम करता, कारण की मी तुम्हाला म्हटलेलं आहे ना की आपण सगळं सेटल झाल्याशिवाय नाही काही हे करायचं. तू रडली ना, तू जर आनंद असली ना तर काही होत नाही, किती लागू काही. जर तू अशी जर नाराज झाली ना पूर्ण मन तुटतं ग. नाही हो मी नाराज, उलट मला आनंद आहे या गोष्टीचा की माझा नवरा बाकीच्या नवऱ्यांसारखा नाही आहेत, घाम चुकार नाही. आणि असंच मला नवरा पाहिजे होता आणि मला तो भेटलाय, ह्याचा खूप आनंद आहे मला. आणि खरंच सॉरी, मी तुम्हाला खूप काम सांगते ना, खूप नाही. त्रास देते ना. त्रास नाही देत, तू हट्ट माझ्यापाशी नाही करणार, तू कोणाजवळ करणार आहे. बरोबर आहे तुमचं, पण हट्ट करायची पण मर्यादा असते ना, मी पार मर्यादा पार क्रॉस करते. खरं तर तू जर मर्यादेमध्ये राहिले तर मग ते प्रेम कमी झाल्यासारखं होतं. हाय अशी भोळी बाबडी वेड्यावानी करणारी अशीच बायको हवी असते प्रत्येक नवऱ्याला. आणि मला तर जास्त पाहिजे, वेडेचाळे करणारी, वेड्यावानी करणारी. तसा नसले मग संसाराला गोडवा कसा येईल. बरोबर आहे. आणि मला मी वेडेसारखं करते, पण वेडेपणा माझं झेलायला तुम्ही आहेच की. आणि असंच नवरा मला पाहिजे होता, जो माझं लाड करण, माझ्या हट्ट पुरवण, माझं वेडेपण सहन करण. आणि असं तुम्ही भेटला मला. आणखीन काय पाहिजे मला आयुष्यात? तुम्ही आहेतच, प्रत्येक सुखात दुःखात माझी साथ देतात, प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन काढतात. अजून काय पाहिजे मला? काहीच नको, बस. एवढी जर समजून घेणारी बायको असेल तर कोणत्याही मुलाला असं कधीच वाटत नाही की आपली बायको वेडी किंवा तिला काही कळत नाही. एवढं कसं समजून घेते रे तू? अहो तुमच्याकडून शिकली मी समजून घ्यायला, तुम्ही मला समजून घेता तसं मी तुम्हाला समजून घेते ना. तर आता झोपा बरं, एकतर हात खूप दुखत असेल ना. राहू दे. अरे झोपा तुम्ही, तुम्हाला छान झोप लागेल मी फुंकल्यावरती. एवढे का विचारत बस, काही टेन्शन आहे का? हा ना, आता शेतीचं बघावं लागेल, पेरणीचं वगैरे. का पेरणीला पैसे नाही उरले का? जरा कमी आहेत, पण कष्ट केल्याने काय किती संकट मोठं एवढं पायाखाली झोपवतं. अहो तुमच्या कष्टात आणि तुमच्या संकटात मी नेहमी तुमची साथ देईन, मी आहेच ना. मग कशाला टेन्शन घेताय? आपण आपल्याच्याने जेवढे होतील ना कष्ट तेवढे करू आपण, आणि छान होईल सगळं काही. भेटतील पेरणीला पण पैसे, बघू आपण काहीतरी होईल. अहो तुमच्या सुखात तुमच्या दुःखात मी नेहमी तुमची साथ देईन, आणि तुमच्यावरचं प्रेम माझं कधीच कमी नाही होणार. अशी साथ देणार आहे माझं काय. मग ते तर आहेच. काय एवढा विचार करत बसू, चला आता घरला. चला. साडा मारून घेते. टाकला आपल्या घरात सुख समृद्धी राहू असंच मागणं माग देवा. मी एवढंच मागितलं, या आयुष्यभर तुमच्यासोबत राहण्याची इच्छा आहे माझी, बस. आणखीन काहीच नको मला. या हाताने तुला आयुष्यभर सुखी ठेवीन. मला माहिती आहे तुम्ही हाताने मला सुखी पण ठेवता, जपतात पण, आणि माझ्यासाठी कष्ट पण करतात. आणखीन काय पाहिजे मला? एवढंच मागते आता देवाकडे की आयुष्यभर तुमच्यासोबत राहायची इच्छा आहे माझी आता. माझी पण एवढी ताकद आहे हातामध्ये, आयुष्यभर आनंदात ठेवी. मला माहिती आहे तुमच्या हातामध्ये एवढं कष्टाळूपणा पण आहे, आणि मला जपून ठेवण्याची ताकद पण आहे. आणखीन काय पाहिजे असतंय का बायकोला? आपल्या नवरा आपली एवढी काळजी घेत असेल तर. बायको पण एवढी समजून घ्यायला असली तर अजून नवऱ्याला काही टेन्शन नाही राहत. आणि नाहीच आहे माझ्या नवऱ्याला
समजूतदार आहे ना. बरं चला मग आतमध्ये आता तुम्हाला काहीतरी खायला देते. थकला असताना